नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. आबांची लाडकी ताई या यूट्यूब चॅनलमध्ये माझ्या गुडताईंचं आणि मैत्रिणींचं खूप खूप असं सारं स्वागत आहे. तर आज ना सकाळी सकाळी शूट घेतलं होतं, कारण का आज सकाळी धारा झाल्या आणि गाईंचं पेंड वैरण सगळं खाऊन झालं की ह्यांचं पाणी प्यायचं चालू आहे. आणि STPनं ना अशा स्वच्छ धुवून घेतल्या होत्या आणि एवढ्या स्वच्छ निघते त्या आणि थंडगार सगळ्या गोट्यातनं पाणी मारून घेतलं होतं आणि गायींना पण खरंच खूप छान वाटत होतं बरं का. कारण का अजिबात कडकड केलं नाही त्यांनी, एकदम अशा शांत गोट्यात जाऊन उभा राहिल्या, बसल्या निवांत रवंत करत. म्हणजे बघा आपल्यासारखंच त्यांचं पण आहे ना. तर खरंच खूपच भारी वाटलं बरं का आज. आणि खरंच छान वाटलं. म्हणलं चला गायींसाठी एवढा आनंद तर आपल्यासाठी पण ती खरंच खूपच महत्त्वाचं आहे. आणि थोडं थोडं असं ओलं ओलं पण झालं आहे, पण काय नाही, ऊन भरपूर आहे त्यामुळं वाळून जाणार. सगळ्या गायींवर पाणी मारून घेतलं होतं. आता दररोज आपलं रुटीन असंच होणार की पेंड वैरण झाली, धारा झाल्या की मग पहिलं गायींच्या अंगावरती पाणी मारून घ्यायचं आणि नंतर मोकळ्या सोडून द्यायच्या. तर नंतर ना मग मोकळ्या सोडून दिलत्या. तर चला म्हणलं आज आपण गायींचा आनंद तोच आपला आनंद. त्या सुखी तर आपण सुखी आहे बरं का. कारण का त्यांचं आरोग्य आपल्यासारखंच आहे, एकदम छान राहिलं पाहिजे तर मग आपण पण सुखात राहू शकतो. कारण का त्या व्यवस्थित असेल ना तर मग आपल्याला सुद्धा काही टेन्शन नसतं. आणि त्यांना जर कुणाला काही त्रास असेल तर मग आपल्याला पण खरंच खूपच त्रास असतो बरं का. तर काहीच नाही, फक्त त्यांना बोलता येत नाही आणि ती मुका प्राणी आहे. पण सेम आपल्यासारखंच आपण जशी आपली काळजी घेतो ना तसंच आपल्या गायींची पण काळजी घेतली पाहिजे. तर आपण सुद्धा ना पाणी भरपूर प्यायचं, थंड पदार्थ खायचं, म्हणजेच ताक प्यायचं, कलिंगड खायचं आणि लिंबू सरबत प्यायचा. मग आपल्या आरोग्यासाठी पण ती खरंच खूपच महत्त्वाचं झालं आहे बरं का. आणि एवढं उष्णता आहे, एवढी उष्णता आहे ना, तर प्रमाणाच्या बाहेरच उष्णता आहे आणि शक्यतो बाहेर पडायचंच नाही, ऊन एवढं वाढलं आहे म्हणल्यानंतर. आणि महत्त्वाची गोष्ट तर सकाळी सकाळी तर कामं आवरायची नाही, तर मग संध्याकाळी तर सकाळी सकाळी गायींचं काम करून रानात काय असेल तर थोडंफार ती करून घ्यायचं. नंतर मग दुपारी 4च्या नंतर, तर 4च्या नंतर तर आपल्याला रानातलं काम करायला जास्त वेळ पण नसतो बरं का. कारण का 4च्या नंतर आपल्या गायींचं रुटीन चालू असतं. आणि काय झालं आहे, परत आमच्या इकडं लोड शेडिंग चालू झालं आहे आता. परत 5:30 ते 6 अशा धारा काढून घ्यायला लागायला लागले त्या. कारण का तर परत चालू केलं त्यांनी, बंद केलं तर अगोदर चालू केलं तर परत बंद केलं, आता आणखीन चालू केलं. तर आज ना मी 2 गायींच्या धारा हातानेच काढल्या. कारण का तोपर्यंत टायमिंगच पुरलं नाही, अर्धा तासात धारा होऊ शकत नाही त्या 8 गायींच्या, वेळ भरपूर लागतो. आणि एका गायीची धार ना खूप जड आहे, त्यामुळं तर मग तिला जास्तच वेळ लागतो. आणि मला तर ना खरंच खूपच भारी वाटते. आणि माझा आनंद ना माझ्या गायींच्या आनंदातच माझा आनंद असतो. आणि बाहेर असं मग लॉक केलं, 3 ठिकाणी लॉक आहे बरं का गेटला. तरी पण काय होतं, एखाद्या वेळेस एखादी मारती, मग असं गेट निघायची भीती असते, म्हणून मी दावं बांधून घेते गेटला, तरी पण सेफ्टीसाठी. आणि इकडं ना मग एका ताईची मला कमेंट आलती की मोटर आणि STP कितीला बसला. तर फक्त STP नवीन आणला आहे आपण, मोटर नाही. कारण का पहिला आपल्याकडे STP होता पण तो खराब झालता, म्हणून फक्त आपण STP आणला आहे. तर STPला ना 3000 रुपये गेले तर. आणि ही टाकी पण आपली घरचीच आहे. आणि फक्त हिथं नव्हती, गावात घर आहे आमचं तिथं होती, तर तिथनं हिथं आणली मग. आणि असं परत दुपारचं टायमिंग आहे ही, तर दुपारी पण परत STP चालू केला, टाकी भरून घेतली आणि परत सगळ्यांवर असं प्रेशरनं पाणी मारून घेतलं. म्हशीला तर एवढा आनंद होतोय ना, कारण का उष्णताच तशी आहे. आणि सगळ्या गायींवर परत एकदा पाणी मारून घेतलं आणि ओल्या करून घेतल्या. तर इकडं मग आपलं सकाळचं दूध, आता ही माझ्याकडं व्हिडिओ थोडासा उलटा एडिटिंग करताना उलटा झाला आहे, तर घ्या सांभाळून. आणि इकडं बघा एवढं ऊन आहे ना, पण झाडाचं किती म्हणजे असं फुललं आहे झाड, एवढं हिरवगार आणि थंड वारं येते ना, एवढं वातावरण छान वाटतंय ना. तर मला विशेष वाटतं की एवढं ऊन आहे पण ह्या झाडाला, म्हणजे झाडाच्या बुडात पाणी पण भरपूर आहे. मोटर चालू केली ना तिथं पाणी असतं, त्यामुळं त्या झाडाला अजिबात असं हीच नाही की सुकण्याचा चान्सच नाही. आणि इकडं मग असं
खरंच खूपच भारी वाटत होतं बरं का मला. तर म्हणलं चला आपण इथलं पण थोडंसं शूट घेऊया आणि दाखवूया. आणि खरंच खूप माझ्या व्हिडिओला प्रतिसाद आहे बरं का, आणि छान छान कमेंट असते त्या. तर मी प्रत्येकाच्या कमेंटला रिप्लाय देते. का रिप्लाय देते तर आपल्याला कसं कमेंट केली की आनंद वाटतो, तसंच त्यांना पण आपण रिप्लाय दिला की खरंच खूपच आनंद वाटतो बरं का. आणि इकडं मग मी ना दुपारी टाकी स्वच्छ धुवून घेतली, कारण का घाण झालती गायींची टाकी. तर कमी झालतं पाणी, म्हणजेच दिवस पाळीची लाईट होती आज. तर म्हणलं चला आपलं टाकी स्वच्छ करून घेऊया. तर टाकी स्वच्छ करून घेतल्या, दोन्ही बी थोड्याशा वाळू दिल्या. आणि टाकीतलं पाणी सांडल्यानंतर मग हिचं बघा असं चालू होतं. तर इकडं आऊंचं चालू होतं STPनं पाणी मारायला. गाय कशी निवांत उभा राहिली होती बघा, किती छान वाटतंय असं उभं राहिल्यावर. तिला पण थंड वाटत असेल ना, त्यामुळं ती पण अशी छान उभा राहिली होती. आणि एवढी शेणात घाणीत बसती ना अशी, बाकीच्या गाय अजिबात भरत नाही त्या, पण ही गाय एवढी भरती की शेणाशिवाय बसतच नाही. अशी स्वच्छ जाग्यात तर गाय बसतच नाही. एखादी गाय ना अशी घाणेरडीच असती बघा, तसं ही आहे. बाकीच्या अजिबात गाई भरत नाही, तर त्यांच्या अंगाला शेण पण लागत नाही. आणि पाणी मारल्यानंतर तर मग पूर्ण असं निघून जाते. पण ही निघं नाही एवढं तिच्या अंगाला फिट बसलंय. प्रेशरनं सुद्धा निघं नाही STPच्या. आणि STPला ना थोडासा प्रेशर कमी असं मला वाटतंय, कारण का भरपूर प्रेशर असायचा पहिला, पण थोडंसं कमी वाटते. आणि इकडं बघा ह्यांना पण दुपारी परत पाणी मारून घेतलं होतं. तर कसं रवंत करायचं चालू आहे आणि कशा आनंदात अशा उभा राहिल्या त्या. छान वाटतंय असं पण. तर मग चला. आणि बघा कसं असतं ना, हे आनंदी तर आपण आनंदी आहे. ह्यांचं सुख तीच आपलं सुख आहे. कारण का आपण त्यांच्या जीवावरती आज आयश करतो, खातो पितो. म्हणजेच खातो पितो म्हणजेच खाणं पिणं आपलं असतं. आणि म्हणजे काय जी काय खर्च आपण करतो ना आपल्या स्वतःसाठी सुद्धा, ती गायींच्या जीवावर असतो. त्यांच्या पैशावरच आपलं सगळं चाललेलं असतं बरं का. आणि कालवड पण आता बघा छान दिसायला लागली. आणि इकडं तोपर्यंत असा ना व्हिडिओ कॉल आलता मुलीचा, नातू दाखवत होती. तर ती पण थोडंसं दाखवलं, म्हणलं चला दाखवूया थोडंसं. आणि झाडाचा आनंद बघा, हिरवागार असा निसर्गमय वातावरण पण कसं छान वाटतंय. तर वारं सुटलं होतं दुपारी. वारं सुटलं ना मग खरंच बरं वाटतंय. आणि असं थोडंसं वारं बंद झालं की मग असं गुदमरल्यासारखं होतंय. तर इकडं ना दुपारी पाणी वरच्या टाकीत बाथरूमच्या पण पाणी भरलं होतं आणि ती टाकी वाहत होती. तर इकडं आंब्याला पहिल्यांदाच फळ लागले, आंबे लागले. तर मला असं कुठल्या पण झाडाला फळ आलं ना पहिलं, खरंच खूपच आनंद होतो बरं का. तर 4च आंबे आहेत, जास्त पण नाहीत. आता 2 पाल्याच्या आड काय दिसलं नाहीत आणि 2 फक्त समोर दिसतात. पण पहिलं फळ आहे, मग पहिल्या फळाचा बघा आनंद किती असतो. आता इथून पुढे ह्या आंब्याला भरपूर असं आंबे लागतील. तर ही ना आवळ्याचं झाड थोडंसं वाकडं झालतं, तर इकडं अलीकडं ओढून घेतलं आणि सरळ केलं. ती असं वाकडंच होत चाललंय. मग त्याला एकदा जर बाग पडला ना परत ती सरळ नाही होणार, म्हणून परत ह्याला सरळ केलं. तर ही थोडंसं फांदी वाकलेली तोडावी असं माझं म्हणणं आहे. मग आता ती फुटल का नाही काय माहिती, उन्हाळा पण आहे म्हणलं नको, थोडा पाऊस पडला ना मग आपण तोडूया त्याला. आणि सरळ वर असं खूप उंच जात असतं. तर चला सर्वांना श्री स्वामी